माझं सौभाग्य भाग 53. ऑफिसमध्ये विक्रांत अजूनही कालपासून झालेल्या गोष्टींचा विचार करत होता. खूप बोललो का यार बच्चाला. रात्रीपासून उदास आहे. झोपताना पण एकही शब्द बोलली नाही. सकाळी पण लवकर निघून गेली. खरंच किती रेस्ट्रिक्शन्स टाकतो ना मी तिच्यावर. वय नाहीये तिचं. या वयात मी माझं लाईफ एक्सप्लोर करत होतो, मनमानी करत होतो. पण माझ्या बच्चाला असं काहीच करता येत नाही. किती काम करावं लागतंय. समजतंय शोना मला की तू किती थकतेस ते. आईशी बोलणार आहे मी लवकरच, आशूच्या लग्नापर्यंत फक्त. मावशीला आणि त्याला दुखवायचं नाहीये, पण यात तू भरडली जातेस. हेच वय तुझं आयुष्य जगायचं, पण तुला मोकळा श्वासही मी देऊ शकत नाहीये. एक ट्रिप तर मागितली होतीस, त्याला सुद्धा मी परवानगी देऊ शकत नाही. सेल्फिश झालोय मी तुझ्यासाठी. तुला दूर पाठवायचा विचारही नको वाटतो. तुझ्या डोळ्यात खूप प्रश्न होते काल, पण त्याची उत्तरं माझ्याजवळ नाहीये. पण जे माझ्याकडे आहे ते सुख नक्कीच देईन मी बच्चा तुला. खरंच चुकलं माझं. मागे तुला म्हणलं होतं ना मी गोव्याला नेईन म्हणून, पण कामाच्या नादात विसरून गेलो. तुला इतकं गृहीत नव्हतं धरायला पाहिजे. सारखं समजून घेतेस म्हणून किती ग्रँटेड पकडलं ना मी तुला. सॉरी बच्चा. मला माहितीये काल तिने टॅटूला हात लावलेला नाही आवडलाय तुला. इव्हन मलाही नाही आवडला, पण काही बोलू शकलो नाही मी. रश्मी वहिनींना राग आला असता ना. आज फक्त तू आणि मी. किती असेल तितका राग रुसवा काढीन मी आज. सगळं सहन करेन. फक्त तू आज मला हसलेली पाहिजे ॲट एनी कॉस्ट. तुझ्या स्माईलसाठी तर इतके खटाटोप करतोय ना मी. कॉल करू का तिला? नको, उगाच भडकेल. संध्याकाळी फेवरेट चॉकलेट्स घेऊन जातो. नको यार, हे जुनं झालंय. वेगळं काहीतरी पाहिजे, जे बघूनच ती खुश झाली पाहिजे. मग काय गिफ्ट घेऊ? हां, नवीन ड्रेस घेतो, आवडेल तिला. खरंच खूप दिवस झाले नवीन असं काही सरप्राईज दिलंच नाहीये. तो जरा लवकरच निघतो. तिच्यासाठी एम्ब्रॉयडरी केलेला काळ्या रंगाचा अनारकली घेतो, सोबतच एक मोठी सिल्क. आज काही झालं तरी तिला मनवायचंच होतं, नाहीतर त्याच्या स्वतःच्या मनासोबतच आशू आणि नीलने पण त्याला मारलं असतं. घरी येऊन त्याने तिच्या ड्रेसिंग टेबलच्या आरशावर लिपस्टिकने लिहिलं, सॉरी अँड आय लव्ह यू. गेस्ट लेक्चरमुळे तिला उशीर झाला होता. ती गपचूप येऊन बेडरूममध्ये जाऊन बसली. तिला स्वतः येऊन तर कोणी आयता चहा कॉफी देणार नव्हतं. रश्मी आणि प्रणोतीही होत्या घरात, पण ते आल्यावर त्यांना चहा पाणी देणाऱ्या मधुराला तिने काहीच विचारलं नाही. याचं त्याला वाईट वाटलं आणि रागही आला होता. म्हणून विक्रांत तिच्यासाठी कॉफी बनवायला गेला. आईशी बोलायचं म्हणून तो आज लवकर आला होता. विक्रांत भाऊजी, कॉफी? हो, बच्चासाठी. ती जस्ट आलीये, दमलीये म्हणून करतोय. ओह, सांगितलं असतं तर मी बनवली असती ना. त्यात सांगण्यासारखं काय? मधुरा रोज न विचारता देते तुम्हाला. एक्सक्यूज मी. बच्चा, कॉफी मी बनवलीये. अहो कशाला, मी केली असती ना. का? मी इतकी पण वाईट नाही बनवत, ओके? थँक्स, मला गरज होती. शोना, अजून नाराज आहेस? नाही हो, आज ते गेस्ट लेक्चर होतं ना, मला इतक्या वेळ बसायची सवय नाहीये म्हणून. मी मसाज करून देऊ? नको, मी आशूला मेसेज केलाय मला मेडिसिन आण म्हणून. का? का म्हणजे मला बॉडी पेन होत आहे. ओह सॉरी. शोना, डोळे बंद कर ना. नको प्लीज, मी कसल्याच मूडमध्ये नाहीये. जे काही असेल ते असंच द्या. बरं, हे घे. काय? वाव, किती सुंदर आहे. सो प्रिटी. घालून दाखव. आत्ता नको ना, नंतर कधीतरी. आता मला स्वयंपाक पण करायचा आहे. नाही, आत्ताच. आणि आपण बाहेर जातोय जेवायला. पण आई, बाबा आणि मावशी. चिल बच्चा, तू का इतका सगळ्यांचा विचार करतेस? ते तिघे जण एका पूजेला गेले आणि आशूला लेट होणार आहे. रश्मी वहिनी बघतील ना त्यांना काय बनवायचंय ते. माझं बोलणं झालंय आईशी. तू जा बरं, आंघोळ कर आणि फ्रेश मूडनी तयार हो. आणि हो, हाच ड्रेस घाल. नक्की. ती उठून आवरायला जाते आणि तो मेसेज बघून तिची कळी अजूनच खुलते. विक्रांत, वाव, हाऊ रोमॅन्टिक. ती जोरात ओरडत त्याला हक करते. यू आर जस्ट अमेझिंग. यू आर वर्ल्ड्स बेस्ट हजबंड. आय लव्ह यू सो मच. यू लाईक्ड इट? येस, आय लव्ड इट. आय एम ग्लॅड यू लाईक्ड इट. नाऊ गो अँड गेट रेडी. वन मोर सरप्राईज इज वेटिंग फॉर यू. तो तिच्या कपाळावर किस करत म्हणतो. मधुरा मस्तपैकी तो ड्रेस घालून येते. केस कर्ल करून मोकळे सोडते
डोळ्यात काजळ, ओठांवर लिपस्टिक, साजेसा मेकअप. गोरी होती म्हणून तिला जास्त मेकअपची गरज नव्हती. हँड मंगळसूत्र, कानात लॉंग इयरिंग्स, छोटंसं सिंदूर, काळी टिकली, बोटात नेहमीसारख्या अंगठ्या, विक्रांतचा फेवरेट परफ्यूम आणि हिल्सवाले सँडल, कारण त्याची हाईट मॅच करायची होती ना. सुंदर पण सालस दिसत होती ती. साहेबही काही कमी नव्हते. आज मॅडमसाठी मॅच होणारा ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता. मुद्दाम उघडी ठेवलेली वरची 2 बटणं, त्यावर ब्लू जीन्स, त्यावर जॅकेट, त्याचा बियर्ड लुक, त्याला खूप उठून दिसत होतं ते. ती तयार होऊन बाहेर आली तर दोघंही एकमेकांना बघण्यात गुंग झाले. रश्मीकडून काहीतरी आवाज झाला तसे दोघंही भानावर आले. तुम्ही दोघं बाहेर चाललायत का? रश्मीने विचारलं. मधुरा काही बोलणार तेवढ्यात विक्रांत म्हटला, हो, वी आर गोइंग आउट फॉर अ डिनर, बाय, कम स्वीट हार्ट. ती गपचूप त्याच्यासोबत निघून गेली. मधुरा किती सुंदर दिसत होती ना. प्रणोती म्हणाली, दिसायला तर तिला तोडच नाही, म्हणून तर विक्रांत तिच्या मागे मागे असतो ना. लकी गर्ल. काश अवी आणि मी. प्रणोती, काय म्हणालीस? नाही, काही नाही, भूक लागलीये मला. अरे हो, आता आपल्यालाच करावं लागेल ना. चल काहीतरी बनवू. दी, बाहेरून मागवूयात ना. तू सकाळी खूप बेकार बनवलं होतंस यार, मला आता भूक लागलीये. चुप बस, तू पण काही एक्सपर्ट नाहीयेस आणि नीलला बाहेरचं फूड नाही आवडत, त्यामुळे घरीच करावं लागेल. जा यार दी, तुम्ही दोघं खा, मी जातीये बाहेर, जेवण करून येते. अजून पोट दुखवून घेण्याची माझी तरी इच्छा नाहीये. प्रणू, काय पोरगी आहे राव. मधुरा, का मला सकाळपासून स्वयंपाकघरात अडकवलंयस? एक दिवस सुट्टी आरामासाठी घेतली होती मी आणि सकाळपासून कामच करतेय. चला काहीतरी बनवते आता. विक्रांत मधुराला एका छानशा हॉटेलमध्ये कॅन्डल लाईट डिनरसाठी घेऊन आला होता. सॉफ्ट म्युझिक, डीम लाईट आणि तिचं आवडतं जेवण. मस्त आहे ना विक्रांत? ॲम्बियन्स तर किती छान आहे. तुला आवडलं ना? मग बस, झालं माझं काम. हो, खूप छान आहे. खूप दिवसांनी आपण असे बाहेर आलोय, मला खूप आवडलं हे. हो ना? वाईन घेणार? नाही, नको. का? मी आहे ना, मी नेहमी तयार असतो. कशाला? तुझी बडबड ऐकायला आणि बाकी काही गोष्टींसाठी पण. काय हो तुम्ही पण, मला लगेच चढते, त्यात काय माझा दोष नाहीये, समजलं का? तुम्ही ट्रेंड असल्यासारखे इतकं घेऊन हालत पण नाही जागेवरचे. येस, दॅट्स माय इनर टॅलेंट. आय कॅन कंट्रोल माय सेल्फ, बट यू कांट. ती डोळे फिरवून गालातल्या गालात हसते. तो 2 वाईन ऑर्डर करतो. तिला वाईनही लगेच चढते हे त्याला माहीत होतं, पण ती आता काय फील करतेय आणि किती हर्ट झालीये हे तिने असं सांगितलं नसतं. म्हणून आज त्याने मुद्दाम तिला ड्रिंक ऑफर केलं होतं. तिने मनात कुढत राहावं हे त्याला कधीच मान्य नव्हतं. बच्चा, डान्स? नको, आज गप्पाच मारूयात ना. ठीक आहे. विक्रांत, आशू काय जेवेल आल्यावर? त्याला पार्सल घेऊन जाऊ. मी नसल्यावर तो जेवत नाही आपल्या घरी. घेऊयात, सांगितलंय मी त्याला. बच्चा, सॉरी, काल मी जरा जास्तच बोललो ना. ती पण सॅड फेस करून मान वर खाली करून हो म्हणत होती. पण तुम्ही असं का करता? आधी मला दुखावता आणि मग सॉरी म्हणता. सॉरी, यापुढे असं नाही करणार. तुला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. मला ना खूप राग आला होता काल. ती का तुमच्या टॅटूला हात लावत होती? तुम्ही म्हणाला होतात ना मागे की तुम्ही फक्त माझे आहात, मग ते टॅटू पण माझेच झाले ना. सॉरी अगं, ती अचानक आली ना, मला काही कळलं नाही. यापुढे असं नाही होणार. गुड. सगळं विसरून ती त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारत होती. इकडे घरी. मधुरा, मला भूक लागलीये. नील घरात येताच म्हणतो. नील, कधीतरी माझं नाव घेऊनही बोलत जा ना. रश्मी म्हणते, घर शांत काय? कुठे गेलेत सगळे? मधुरा कुठे आहे? सकाळपासून दिसली नाहीये. विक्रांत आणि मधुरा डिनरला गेलेत आणि आई बाबा पूजेला. प्रणोती बाहेर गेलीये. ओके चल, मी फ्रेश होतो, जेवण करूया. जेवताना, रश्मी, थोडं तरी सिरियसली घ्या ना जेवण बनवायला. आता 6 महिन्यांपेक्षा जास्त झालेत आपल्या लग्नाला. सॉरी, पण हे जेवण मी नाही जेवू शकत. तो ताटाच्या पाया पडून निघून गेला. मस्त होतं जेवण. थँक्स विक्रांत, यू जस्ट मेड माय डे. सकाळी खूप उदास वाटत होतं, पण आता खूप अमेझिंग फिलिंग येतेय. हो का? मग रिटर्न गिफ्ट काय देशील? काय हो, जस्ट किडिंग हनी. एव्हरीथिंग फॉर यू. आय कॅन डू एनिथिंग फॉर यू माय लव्ह. ए बच्चा, लॉंग ड्राईव्हला जाऊयात? येस.
विक्रांत तिला घेऊन लॉंग ड्राईव्हला जातो आणि लेट नाईट घरी येतो.